नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. Redox reactions are the base for generation of electricity by chemical reactions and vice versa. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो केमिकल रिएक्शन्सचा वापर करून, आणि त्याचं अपोजिट की इलेक्ट्रिसिटीचा वापर करून केमिकल रिएक्शन्स, ज्या नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स आहेत त्या घडवून आणता येतात. आणि याच्यामध्ये या दोन्ही प्रोसेसेस मध्ये सगळ्यात महत्वाचा जर काही त्याचा बेस असेल तर तो आहे रेडॉक्स रिएक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये रिडक्शन रिएक्शन घडते, ऑक्सिडेशन रिएक्शन घडते. त्याच्या पुढे काय सांगितलं बघा, इलेक्ट्रिक कंडक्शन. मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, त्याला इलेक्ट्रिक कंडक्शन असं म्हणतात. इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो. त्याचे दोन टाइप्स सांगितलेले आहेत. पहिला आहे मेटॅलिक कंडक्शन आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन. मग मेटॅलिक कंडक्शन मध्ये काय बघा, मेटॅलिक कंडक्शन इट इन्व्हॉल्व्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन पॉइंट टू अदर थ्रू मेटल्स. मेटॅलिक कंडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मेटलच्या एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मेटॅलिक कंडक्टर्स आर इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. मेटॅलिक कंडक्टर्स हे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आहेत, कारण त्यांच्यामध्ये जे कंडक्शन होतं ते थ्रू फ्री इलेक्ट्रॉन्स त्यांच्यातून कंडक्शन होतं. दुसरा प्रकार त्याच्यातला आहे तो आहे इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन और आयोनिक कंडक्शन. इट इन्व्हॉल्व्स कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय मुवमेंट ऑफ आयॉन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. याच्यामध्ये जो इलेक्ट्रिक करंट पास होतो तो कशा थ्रू पास होतो, तर इलेक्ट्रोलाइट्सचे जे आयॉन्स तयार होतात. इलेक्ट्रोलाइट तुम्ही वॉटरमध्ये ऍड करा, त्याचं डिसोसिएशन होतं, त्याच्यापासून आयॉन्स जनरेट होतात आणि हे आयॉन्स मूव्ह होतात. बघा लक्षात येते का? त्यामुळे त्याला इलेक्ट्रोलिटिक किंवा आयोनिक कंडक्शन असं म्हटलेलं आहे. हिअर चार्ज ट्रान्सफर ऑकर्स बाय movement of ions through molten electrolytes or aqueous solutions of electrolytes. इथं जो काही चार्ज ट्रान्सफर होतो तो कशा थ्रू होतो, कॅटायन आणि आयॉन्स हे ट्रान्सफर केले जातात. मग त्या ठिकाणी तो इलेक्ट्रोलाइट मोल्टन कंडिशन मध्ये असू शकतो किंवा त्या इलेक्ट्रोलाइटचं ॲक्वियस सोल्युशन तुम्ही कन्सिडर करू शकताय. आयोनिक सॉल्ट्स, स्ट्रॉंग और वीक ऍसिड्स अँड बेसेस आर द इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट या कॅटेगरीमध्ये कोण कोण येतं, आयोनिक सॉल्ट्स आहेत, स्ट्रॉंग किंवा वीक ऍसिड्स आणि बेसेस. इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ कंडक्टर टू द अदर. हे महत्वाचं. इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन मध्ये ऍक्च्युअली मॅटर ट्रान्सफर होतं एका भागातून दुसऱ्या भागात. अशा प्रकारचा ट्रान्सफरचा प्रकार मेटॅलिक कंडक्शन मध्ये होत नाही. याच्यामध्ये मॅटरच ट्रान्सफर होतं, त्यामुळे इथं केमिकल चेंज तुम्हाला बघायला मिळतो. दस इट प्रोड्युसेस ए केमिकल चेंज. पुढे काय म्हटले बघा, सबस्टन्सेस which do not dissociate in their aqueous solutions are called as non-electrolytes. ज्या सबस्टन्सेसचं ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिसोसिएशन होत नाही, म्हणजे त्यांचं कन्व्हर्शन आयॉन्स मध्ये होत नाही, त्यांना नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल सुक्रोज, युरिया एटसेट्रा. सुक्रोज आहे, युरिया आहे, यांचं डिसोसिएशन होत नाही, यांच्यापासून आयॉन्स तुम्हाला मिळत नाही. Substances which dissociate in their aqueous solutions are called as electrolytes. आणि असे सबस्टन्सेस की ज्यांचं ॲक्वियस सोल्युशन मध्ये त्यांना ऍड केल्यानंतर त्यांचं डिसोसिएशन होतं, त्यांच्यापासून आयॉन्स जनरेट होतात, त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. फॉर एक्झाम्पल NaOH, HCl. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन स्टेट ऑर व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. हे जे काही कंपाऊंड सांगितलेले आहेत, NaOH आहे, NaCl पण घेऊ शकताय, HCl घेऊ शकताय, हे सगळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. मग ते मोल्टन स्टेट मध्ये असतील किंवा त्यांचं ॲक्वियस सोल्युशन तयार करा, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते.
इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाईड ॲज अ स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स असं दोन प्रकारे केलं जातं. मग सिंपल डेफिनेशन्स आहेत त्याच्या. द सबस्टन्सेस विच आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन ॲक्वियस सोल्युशन्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. ज्या सबस्टन्सेसचं ॲक्वियस सोल्युशन मध्ये म्हणजे वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर कम्प्लीट डिसोसिएशन होतं ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. मग साहजिकच कम्प्लीट डिसोसिएशन होतं म्हणजे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ आयॉन्स जनरेट होतात, त्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी हायर असते. दे हॅव हाय कंडक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल सॉल्ट्स, स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसेस एटसेट्रा. याच्या अपोजिट द सबस्टन्सेस which dissociate to a very small extent in aqueous solutions and show lower conductivities are called weak electrolytes. त्याच्या अपोजिट जे सबस्टन्सेसचं डिसोसिएशन अतिशय कमी प्रमाणात होतं वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर आणि त्यांची कंडक्टिव्हिटी कमी प्रमाणात ते दाखवतात, दे आर कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट्स. फॉर एक्झाम्पल वीक ऍसिड्स, वीक बेसेस एटसेट्रा. मग याच्यामध्ये सगळे वीक ऍसिड, वीक बेसिस तुम्ही कन्सिडर करू शकताय. तर इथं इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन दिलेली आहे. इलेक्ट्रोलाइट इज ए कंपाऊंड दॅट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी व्हेन मोल्टन or in aqueous solution and breaks down into ions during electrolysis. इलेक्ट्रोलाइट हे असं कंपाऊंड आहे की जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. कधी? जर ते मोल्टन कंडिशन मध्ये असेल, म्हणजे त्याला हीट करा आणि त्याला मेल्ट करा, त्याचं लिक्विड फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्शन करा, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते, किंवा त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार करा म्हणजे वॉटरमध्ये तो कंपाऊंड ऍड करा, मग त्याचं आयॉन्स मध्ये कन्व्हर्शन होतं. आणि ह्या प्रोसेसला, ही जी प्रोसेस आहे की ॲक्वियस सोल्युशन घ्या किंवा त्याचं मोल्टन स्टेट घ्या आणि मग त्याच्यातून त्याला इलेक्ट्रोड्स वगैरे ऍड करा, ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. ते आपल्याला बघायचं आहे आता पुढं. नाउ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन बघा काय काय आहे. मग इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स साठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ओहम्स लॉ झालेला आहे आपल्याला. व्ही इक्वल टू आय इंटू आर. मग याच्यावरून आर इक्वल टू काय येणार? व्ही अपॉन आय येणार. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कॅपिटल जी इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. कॅपिटल जी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, तो रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे. तर या कंडक्टन्सचं एसआय युनिट आहे सिमेन्स, डिनोटेड बाय कॅपिटल एस. 1/r आहे ओहमचा रेसिप्रोकल म्हणजे पर ओहम असं पण तुम्ही लिहू शकताय. त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा की पर ओहम म्हणजेच सिमेन्स. मग इथं काय काय घेतले बघा, सिमेन्स घेतले, पर ओहम घेतले, त्याच्यानंतर एम्पियर इंटू पर व्होल्ट घेतले. ते कुठनं घेतले जरा बघा बरं. मला आर पाहिजे इथं. आर इक्वल टू काय होणार? व्ही डिव्हायडेड बाय आय. मग व्ही काय येणार? व्होल्ट येणार. आर इक्वल टू व्ही अपॉन आय. मग मला याचा रेसिप्रोकल पाहिजे, थांबा, कारण हे कंडक्टिव्हिटीसाठी चाललेलं आहे. मग कॅपिटल जी म्हणजे काय येणार? 1/r. आणि 1/r म्हणजेच काय येणार? आय अपॉन व्ही. मग काय काय होणार बघा, करंट आय साठी येणार एम्पियर, हे व्होल्ट वरती घेतलं, पर व्होल्ट झालं. आता एम्पियर साठी, एम्पियर म्हणजे करंट आहे, करंट साठी बेसिक फॉर्म्युला आहे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. मग जिथं एम्पियर आहे तिथं काय लिहायचं? कूलम आणि पर सेकंद हे लिहायचं. बघा इथे घेतलं, हे पर व्होल्ट ऍज इट. वेअर सी रिप्रेझेंट्स कूलम, ऑल्सो कूलम इक्वल टू एम्पियर इंटू सेकंद. बघा हे इकडे पाठवा, इथे येते की नाही बघा. क्यू इक्वल टू काय येणार? आय इंटू टी येणार, म्हणजेच कूलम इक्वल टू एम्पियर इंटू सेकंद येणार. नाउ रेझिस्टन्स, लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया यांच्यातलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. इथला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यायचा आहे रो.
त्याला म्हणतात रेझिस्टिव्हिटी. रो इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॉल्ड ॲज अ रेझिस्टिव्हिटी. लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी. मग याच्यावरून इक्वेशन कसं येणार, रो इक्वल टू आर येणार. ते कधी येईल, त्याच्या कंडिशन्स तेवढ्या सांगा. बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये कोण आहे, उरलेलं कोण आहे, यल आणि ए. मग यल ला 1 मीटर घ्या आणि ए ला 1 मीटर स्क्वेअर घ्या. क्रॉस सेक्शनल एरिया असतो तो. मग युनिट लेंथ आणि युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असलेला कंडक्टर घ्या, त्याचा रेझिस्टन्स म्हणजेच रेझिस्टिव्हिटी. बघा डेफिनेशन कशा प्रकारे केलेले आहे ते. मग या रेझिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टिव्हिटी. बघा आता कंडक्टिव्हिटीसाठी हे असलं स्मॉल के वापरले, याला कॅप्पा असं म्हणतात, माहित असू दे. आपण असा के काढतो, तर तो तसा नाही काढायचा, असा काढायचा, छोटासा दाखवायचा तेवढा. बघा इथं कसं आहे. मग कॅपिटल जी म्हणजेच 1/r आणि आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए आहे. मग कॅपिटल जी काय होणार, याच्या अपोजिट होणार, हे असेल. मग इथला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यायचा, कॅप्पा के. के इज कॉल्ड द कंडक्टिव्हिटी. मग ए इक्वल टू 1 घ्या, एल इक्वल टू 1 घ्या, म्हणजे काय येणार, G equal to K if length and cross-sectional area of conductor are unity. Thus, conductivity is the electrical conductance of a conductor of unit length and unit area of cross-section. L equal to 1 म्हणजे unit length, A equal to 1 मीटर स्क्वेअर म्हणजे युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. अशा परिस्थितीत तिथली जी कंडक्टिव्हिटी आहे, इट इज इक्वल टू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. या पद्धतीनं आहे. कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब ऑफ मटेरियल. हा दोघांचा प्रोडक्ट करा बरं. एल इंटू ए म्हणजे काय होणार, 1 मीटर आहे इंटू 1 मीटर स्क्वेअर म्हणजे टोटल किती होणार, ए इंटू एल केलं की तुम्ही, इथं होणार 1 मीटर क्यूब. त्यामुळे युनिट क्यूब ऑफ मटेरियल तुम्ही घ्या, मीन्स कंडक्टिव्हिटी म्हणजे के, इट इज इक्वल टू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, दॅट इज द कॅपिटल जी. त्याच्या पुढं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी, इट रेफर्स टू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम, दॅट इज 1 मीटर क्यूब और 1 सेंटीमीटर क्यूब पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथं 1 मीटर क्यूब घ्या किंवा 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये त्या सोल्युशन मध्ये तुम्ही 1 मीटर क्यूब असा जर क्यूब कन्सिडर केला तुम्ही, तर त्याचा व्हॉल्यूम, तेवढ्या भागाचा, हा 1 मीटर क्यूब हा जो व्हॉल्यूम आहे, एवढ्या भागाची इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी म्हणजेच त्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टर. आता बघा इथं काय काय केलेलं आहे. हे कॅपिटल जी चा हा फॉर्म्युला आहे आणि कॅपिटल आर चा असा फॉर्म्युला आहे. याच्यावरून के इक्वल टू काय येईल, हे पाठवा इकडे सगळं, हे असेल. आणि जी म्हणजेच कोण आहे, 1/r, बाकी सगळं ऍज इट. मग आता हिथं काय केले बघा, हे रो इकडे घेतले आणि आर ला इकडे पाठवले, हे असेल. जरा बघा बरं, ह्याची राईट हँड साइड, याची राईट हँड साइड सेम आहे, म्हणजे यांच्या लेफ्ट हँड साइड इक्वल येते, म्हणजेच के इक्वल टू 1/रो. या पद्धतीने म्हणजे ही कंडक्टिव्हिटी आणि ही रेझिस्टिव्हिटी यांच्यातलं हे स्पेशल रिलेशन. युनिट्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी. आता तो फॉर्म्युला जो मगाशी होता, काय फॉर्म्युला होता, के इक्वल टू 1/r इंटू एल अपॉन ए होते. आता इथं 1/r म्हणजे हे पर ओहम होणार, लेंथ साठी येणार मीटर, एरिया साठी येणार मीटर स्क्वेअर, ह्याच्यातलं 1 मीटर कॅन्सल होईल आणि हे काय येणार, पर ओहम पर मीटर. पर ओहम म्हणजेच सिमेन्स पर मीटर.
आणि यांचं जे कॉमन युनिट आहे ते असं आहे, हे एसआय युनिट झालं, पण कॉमनली हे वापरलं जातं पर ओहम पर सेंटीमीटर किंवा सिमेन्स पर सेंटीमीटर हे वापरलं जातं. मोलर कंडक्टिव्हिटी बघा, त्याच्यासाठी हे नोटेशन वापरायचं आहे, याला कॅप असं म्हणतात. द मोलर कंडक्टिव्हिटी of an electrolytic solution is the electrolytic conductivity K divided by its molar concentration. ही जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. काय आहे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला करून ठेवा. कंडक्टिव्हिटीला इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी के आहे, त्याला कॉन्सन्ट्रेशन डिव्हाइड करायचं. मग आता ह्यांचे एसआय युनिट्स आत्ताच आपण तयार केलेले आहेत. मग त्या पद्धतीनं ह्या कॅपचं युनिट पण तयार करून घ्या. केचं युनिट काय होतं इथं आहे बघा. एसआय युनिट जर तुम्ही बघितलं तर सिमेन्स पर मीटर हे अंशात येणार, डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन लिहितात मोल पर मीटर क्यूब. एसआय सिस्टम मधलं पाहिजे मला ते असेल बघा. मग काय होणार, हे वरती जाईल, हे वरती गेल्यानंतर पर मोल पर डेसिमीटर क्यूब कसं होते तयार. मग हे मीटर क्यूब इथं वरती प्रोडक्ट मध्ये येईल, म्हणजे त्याचा स्क्वेअर होईल. म्हणजे काय होणार बघा, सिमेन्स मीटर स्क्वेअर आणि छेदात मोल आहे पर मोल, हे असं होणार. हे कॅपचं एसआय युनिट, मोलर कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट असं येणार. इथं बघा हे सेपरेट सेपरेट पहिल्यांदा दिलेलं आहे आणि नंतर याचं इथं युनिट तयार करून दिलेलं आहे. कॉमन युनिट कुठला आहे, पर ओहम, मीटर स्क्वेअरच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल, एवढंच त्या ठिकाणी लागेल. त्याच्या पुढे सिग्निफिकन्स ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी. आता या मोलर कंडक्टिव्हिटीचं नेमकं महत्व काय आहे हे बघूया. द मोलर कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जनरेटेड बाय ऑल आयॉन्स इन वन मोल ऑफ द इलेक्ट्रोलाइट. त्या इलेक्ट्रोलाइटचा वन मोल घ्या, त्या वन मोल पासून जेवढे आयॉन्स तयार होतील सगळे, त्यांच्यापासून तयार होणारा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स त्याला म्हणतात मोलर कंडक्टिव्हिटी. त्यामुळे मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये वन मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट हे खूप महत्वाचं आहे. आणि कंडक्टिव्हिटी काय म्हटले बघा, म्हणजे स्मॉल के, त्याच्याबद्दल काय म्हटलंय कंडक्टिव्हिटी. Conductivity is electrical conductance due to all the ions in 1 centimeter cube of given solution. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्वाचं कोण आहे, 1 सेंटीमीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम महत्वाचा आहे. या व्हॉल्यूम मध्ये जेवढे आयॉन्स असतील त्या सगळ्यांच्या पासून तयार होणारा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे के आहे. आणि मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये वन मोल इम्पॉर्टंट आहे. त्या मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये कोण येतं, तिथे येतं कॅप. मोलर कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ड्यू टू आयॉन्स ऑब्टेन्ड फ्रॉम वन मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ. हेच आहे स्टेटमेंट, तेच आहे परत एकदा. बाकी त्याच्यात काही विशेष काही सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये. आता ह्या दोघांच्यातलं रिलेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. बघा पुढचा पॉइंट तोच आहे, रिलेशन बिटवीन के म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि कॅप म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी. तर यांच्यातलं रिलेशन बघा, ही आहे कंडक्टिव्हिटी, ही आहे मोलर कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन करताना आपण सांगितलेलं होतं, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. आणि मोलर कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन करताना सांगितलं होतं, 1 मोल ऑफ डिझॉल्व्ड इलेक्ट्रोलाइट इन गिव्हन व्हॉल्यूम. मग तो जो गिव्हन व्हॉल्यूम आहे तो व्ही सेंटीमीटर क्यूब कन्सिडर केलेला आहे. बघा के साठी 1 सेंटीमीटर क्यूब आहे कंडक्टिव्हिटीसाठी.
आणि जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये असे किती आहेत, 20 सेंटीमीटर क्यूब आहे आणि त्याच्यामध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह केलेला इलेक्ट्रोलाइट 1 मोल. मग आता ह्याच्यामध्ये 20 सेंटीमीटर क्यूब आहेत, बरोबर. 1 सेंटीमीटर क्यूब, जर समजा व्ही ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर क्यूब असेल, व्ही इक्वल टू, जरा विचार करा, मग 1 सेंटीमीटर क्यूबचे असे किती भाग तयार होतील, 10 पार्ट्स तयार होतील. असे 10 पार्ट्स एकत्र केले की 10 सेंटीमीटर क्यूब होणार. म्हणजेच तुम्ही ह्याला असं लिहू शकताय 10 इंटू 1 सेंटीमीटर क्यूब. मग तसं 20 सेंटीमीटर क्यूबला काय लिहिता येईल बघा बरं, व्ही इंटू 1 सेंटीमीटर क्यूब. बघा लक्षात येते का, म्हणजेच कॅप इक्वल टू हे व्ही घ्यायचं पहिल्यांदा आणि 1 सेंटीमीटर क्यूब साठी कंडक्टिव्हिटी काय आहे, के, ते इथे घ्यायचं आणि मग तुम्हाला यांच्यातलं रिलेशन असं मिळेल. तेच इथं दिलेलं आहे. बघा समजते का. त्यानंतर आपण याच्या आधी आपण ओसवाल्स डायल्युशन लॉ एका ठिकाणी बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ स्पष्ट असं सांगितलेलं होतं की व्ही इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/c, 1 कॉन्सन्ट्रेशन. ते आता इथं सुद्धा वापरायचं आहे. त्याने आता काय काय घेतलेलं आहे पुढे ते जरा बघून घ्या पहिल्यांदा. इथं काय सांगितलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन सी मोल पर लिटर आहे. आता हे जे लिटर जे आहे ते जरा बघा, मोल डिव्हायडेड बाय लिटर असं आहे. एका लिटरचे 1000 मिलीलिटर होतात, मोल पर 1000 मिलीलिटर. आणि 1 मिलीलिटर म्हणजेच 1 सेंटीमीटर क्यूब असते. म्हणजेच हे काय होणार, सी मोल 1000 मिली म्हणजेच किती होणार ते, 1000 सेंटीमीटर क्यूब होणार आहे. इथं बघा बरं घेतले का नाही त्याने डायरेक्ट तसंच. हे सेंटीमीटर क्यूब फक्त वरती घ्या म्हणजे काय होईल, मोल पर सेंटीमीटर क्यूब होईल आणि सी डिव्हायडेड बाय 1000 इथं घेतलेलं आहे. बघा कशा पद्धतीनं चेंजेस त्यांनी केलेले आहेत ते. मग आता इथं तो ते आलं बघा, व्ही इक्वल टू 1 कॉन्सन्ट्रेशन. व्हॉल्यूम व्ही ऑफ अ सोल्युशन इन सेंटीमीटर क्यूब containing 1 mole of an electrolyte is reciprocal of concentration. व्हॉल्यूम हे कॉन्सन्ट्रेशनचं रेसिप्रोकल असतं. बघा हे आपण मगाशी पण सांगितलं, हे आपण ओसवाल्स डायल्युशन लॉ, आयोनिक इक्विलिब्रिया त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. मग ह्या कॉन्सन्ट्रेशनचं रेसिप्रोकल तुम्ही केलं, हे कॉन्सन्ट्रेशन झालं, त्याचा रेसिप्रोकल करा म्हणजे काय होईल, अंशात 1000 येईल, छेदामध्ये सी. आणि हे बदलणार आता, ह्याचा जर रेसिप्रोकल केला सेंटीमीटर क्यूब वरती येणार आणि पर मोल हे छेदामध्ये येईल. त्यामुळे रिलेशन कसं येणार बघा, पहिलं रिलेशन असं आहे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आणि इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन असं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा व्यवस्थित, इम्पॉर्टंट रिलेशन. हे डेरिव्हेशन सेपरेट 2 मार्काला विचारू शकतात. काही विशेष नाहीये, जरा प्रॉपरली समजून घ्या, जमण्यासारखं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. इम्पॉर्टंट पॉइंट. आता इथे एक त्यांनी ग्राफ दिलेला आहे, याच्यामध्ये ही जी स्ट्रेट लाईन जी आहे हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आहे. हा जो कर्व दिलेला आहे तो आहे वीक इलेक्ट्रोलाइट साठी आहे. वाय ऍक्सिस वरती मोलर कंडक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि एक्स ऍक्सिस वरती रूट सी स्क्वेअर रूट मध्ये कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स साठी काय सांगितलेलं आहे बघा, तो ग्राफ आहे स्ट्रेट लाईन. द मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी
is molar conductivity at zero concentration or at infinite dilution. याच्यामध्ये ही जी स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन इथं डॉटेड दाखवली आणि इथे एक पॉइंट मिळतो. त्याला काय लिहिलेलं आहे, तर कॅप झिरो लिहिलेलं आहे. याचा अर्थ दिस इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूम हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे असं घेऊ शकता, किंवा व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. मग कॉन्सन्ट्रेशन जर झिरो झालं तर व्हॉल्यूम म्हणजे डायल्युशन इनफायनाईट होणार. म्हणून त्यांनी दोन शब्द प्रयोग केलेत, ते समजून घ्या. झिरो कॉन्सन्ट्रेशन आणि इनफायनाईट डायल्युशन. इट इज डिनोटेड बाय कॅप झिरो. हे डिनोट करण्यासाठी कॅप झिरो वापरतात. The zero concentration or infinite dilution means solution is so dilute that further dilution does not increase molar conductivity. हे झिरो कॉन्सन्ट्रेशन आणि इनफायनाईट डायल्युशन याचा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा इनफायनाईट डायल्युशनचा अर्थ असा आहे की ते सोल्युशन इतकं डायल्यूट आहे की आता परत त्याचं डायल्युशन करता येणं शक्य नाही. कारण जितकं डायल्युशन जास्त तेवढं आयोनायझेशन जास्त होतं, तेवढी कंडक्टिव्हिटी वाढते. आता याच्या पुढे मोलर कंडक्टिव्हिटी वाढणं शक्य नाही. मग इथे काय दाखवलंय बघा, कॉन्सन्ट्रेशन जसं वाढत जाईल तसं ही जी मोलर कंडक्टिव्हिटी जी आहे ती इथं या पद्धतीनं डिक्रीज होत जाते. कोलरॉसच प्रूव्ड दॅट molar conductivity of strong electrolytes varies linearly with the square root of concentration as. यांच्यातलं हे रिलेशन. कॅप इक्वल टू म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी, कॅप झिरो इट इज द कंडक्टिव्हिटी ऍट अ झिरो कॉन्सन्ट्रेशन और इनफायनाइट डायल्युशन, ए इंटू रूट सी. रूट सी स्क्वेअर रूट मध्ये कॉन्सन्ट्रेशन घेतलेलं आहे सोल्युशनचं, अँड ए इक्वल टू सम कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट आहे. यांच्यातलं रिलेशन या पद्धतीनं आहे. वीक इलेक्ट्रोलाइट साठी ग्राफ जो आहे तो या पद्धतीनं आहे, असा दाखवलेला आहे, कर्व आहे तो. मग त्याच्याबद्दल बघा काय म्हटलेलं आहे. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स व्हेरिएशन ऑफ कॅप विथ रूट सी इज ॲज शोन इन फिगर इज नॉट लिनियर. इथं कर्व आहे हा वीक इलेक्ट्रोलाइट साठी, ते मात्र स्ट्रेट लाईन पार्ट नाही. मोलर कंडक्टिव्हिटी of strong electrolytes at zero concentration can be determined by extrapolation as shown. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स साठी तुम्ही मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकताय. सिंपल काम आहे, त्याला एक्स्ट्रापोलेशन असं म्हणतात. ही जी स्ट्रेट लाईन आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी, ती पुढे जाऊन इथं इंटरसेक्ट होते आणि तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. मात्र वीक इलेक्ट्रोलाइट साठी कर्व असा वरती जातो इकडे, त्यामुळे ते कुठं इंटरसेक्ट होईल हे नाही सांगू शकत. सो धिस मेथड कॅनॉट बी युज्ड फॉर वीक इलेक्ट्रोलाइट्स सिन्स कॅप व्हर्सेस रूट सी कर्व डज नॉट अप्रोच लिनियरिटी. कारण वीक इलेक्ट्रोलाइट साठी हा जो ग्राफ आहे तो लिनियर नाहीये, कर्व आहे तो परत वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट होईल न होईल काही सांगू शकत नाही आपण त्याचं. Kolarow's law is useful for calculating cap zero of weak electrolytes. मग अशा परिस्थितीमध्ये कोलरॉसचा लॉ जो आहे तो खूप महत्वाचा ठरतो, कारण त्याचा वापर करून तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट साठी कॅप झिरोची व्हॅल्यू करेक्टली फाइंड आउट करू शकताय. आता हा जो कोलरॉसचा लॉ आहे तो बघूया आपण. कोलरॉसचं लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयॉन्स. इम्पॉर्टंट स्टेटमेंट करून ठेवा, प्रोसिजर करून ठेवा, प्रॉब्लेम साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्टेटमेंट काय बघा, ऍट इनफायनाईट डायल्युशन, हे जे काय आहे ते इनफायनाईट डायल्युशन किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशनला कन्सिडर करायचं आहे. इच आयॉन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ को आयॉन. प्रत्येक आयॉन
त्याचा जो को आयॉन असेल त्याच्यावरती डिपेंडंट न राहता इंडिपेंडंट मायग्रेट होतो म्हणजे मूव्ह होतो अँड कॉन्ट्रीब्युट्स टू टोटल मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. आणि त्या इलेक्ट्रोलाइटची जी टोटल मोलर कंडक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतो. म्हणजे टोटल मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये प्रत्येक आयॉनची कंडक्टिव्हिटी महत्वाची आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द अदर आयॉन टू विच इट इज असोसिएटेड. तर एका आयॉन बद्दल त्यांनी सांगितले, मग तो आयॉन इतर दुसऱ्या कोणत्या आयॉनला अटॅच्ड आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. समजा मी NaCl घेतलं तर Na प्लस आणि Cl मायनस असू शकते. पुढचं एक्झाम्पल मी NaBr घेतलं तर त्याच्यात काय येणार, Na प्लस आणि Br मायनस. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. फक्त एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर केलंय. Na प्लसची कंडक्टिव्हिटी आणि इथल्या Na प्लसची कंडक्टिव्हिटी ह्याच्याबरोबर कोण आहे, Cl मायनस. ह्याच्याबरोबर कोण आहे, Br मायनस. तर त्याच्याबरोबर कोण आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, irrespective of the nature of the other ion with which it is associated. Both cation and anion contribute to molar conductivity of electrolyte at zero concentration. दोघेही भाग घेतात मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये, म्हणजे दोघांच्याकडून सुद्धा कंडक्टिव्हिटी मिळते. कॅप झिरो इज अ सम ऑफ molar conductivity of a cation and that of the anion at zero concentration. ही जी मोलर कंडक्टिव्हिटी मिळते कॅप झिरो, याच्यामध्ये कॅटायनची पण आयोनिक कंडक्टिव्हिटी आहे, एनायनची सुद्धा आयोनिक कंडक्टिव्हिटी आहे. वेअर कॅप झिरो प्लस कॅप झिरो मायनस these are the molar conductivities of cation and anion respectively. N plus and N minus are number of moles of cation and anion. तर त्या नंबर ऑफ मोल्स न पुढे त्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. हे त्याचं फॉर्म्युला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, स्टेटमेंट आपण बघितले. ऍप्लिकेशन्स ऑफ कोलरॉसचे थेरी. आता याचे ऍप्लिकेशन्स बघा काय आहेत ते. द थेरी इज युज्ड टू कॅल्क्युलेट molar conductivity of an electrolyte at zero concentration. ही थेरी तुम्ही इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डिटरमाइन करू शकता या थेरीचा वापर करून, या फॉर्म्युल्याचा वापर करून. द थेरी इज पर्टिक्युलरली युजफुल इन कॅल्क्युलेटिंग कॅप झिरो व्हॅल्यूज ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, वीक इलेक्ट्रोलाइट साठी मोलर कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकता. मग त्याच्यासाठी वापर कोणाचा करायचा, फ्रॉम दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा वापर करा आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या मोलर कंडक्टिव्हिटी ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या. आता बघा, कॅप झिरो ऑफ ऍसिटिक ऍसिड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय नोईंग दोज ऑफ HCl, NaCl आणि CH3COONA. आता ह्याचं सोप्या पद्धतीनं कसं आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं डायरेक्ट दिलेलं आहे, बघूच आपण, त्याचं काय अडचण नाहीये. काय काय आहे, पहिल्यांदा आहे HCl. मग HCl पासून काय मिळतं मला, H प्लस मिळतं प्लस Cl मायनस पण मिळतं. त्याच्यानंतर आहे NaCl. NaCl पासून काय मिळणार आहे तुम्हाला, Na प्लस प्लस Cl मायनस मिळणार. त्याच्यानंतर तिसरं कोण आहे, CH3COONA हे आहे. याच्यापासून काय मिळणार आहे, CH3COO मायनस प्लस Na प्लस. मला काय पाहिजे आहे हे गिवन आहे, हे सगळे स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे ह्यांचा काही प्रश्न नाहीये, यांच्या सगळ्या व्हॅल्यूज डायरेक्ट तुमच्याकडे तयार आहेत. रिक्वायर्ड काय आहे, रिक्वायर्ड हे आहे CH3COOH. याच्यापासून काय मिळणार मला, CH3COO मायनस प्लस H प्लस. आता हे वीक आहे,
आणि ह्याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. मग तुम्ही काय करायचं, या तिघांचा व्यवस्थित वापर करायचा. मला कोण कोण पाहिजे, हे एक पाहिजे आणि एच प्लस पाहिजे, म्हणजे हे एक पाहिजे. बरोबर आहे का बघा. मग कोण नको आहे मला, एन ए प्लस नको आहे आणि सीएल मायनस नको आहे. इथं एन ए प्लस आहे, हे नको आणि हे नको आहे. मग काय करायचं, मी याला नंबरिंग करतोय 1, 2 आणि 3. 1 आणि 3 ऍड करायचे आणि त्याच्यातून 2 सबट्रॅक्ट करायचे. बघा लक्षात येते का. मग इथं बघा बरं काय काय केलंय. हे 1 HCl, त्याच्यानंतर हे 3 नंबरला आहे बघा आपल्याकडं. 1 आणि 3 ऍड केलं आणि त्याच्यातून हे सेकंड सबट्रॅक्ट करा. हे सेकंड जे आहे ते वजा करायचं. मग ह्याचे कोण आहेत, एच प्लस आणि सीएल मायनस. हे बघा लॅमडा 0 दोघांची घेतली. त्याच्यानंतर ह्या दोघांचे लॅमडा 0 आणि त्याच्यातून हे एन ए प्लस आणि सीएल मायनसचे लॅमडा 0 सबट्रॅक्ट करायचे. हे काय होणार, हे कॅन्सल होणार. हे आणि सीएल मायनसचे हे कॅन्सल होणार, एन ए प्लसचे हे दोन कॅन्सल होणार, हे दोघ जण शिल्लक राहणार. मग या दोघांची बेरीज एवढी, म्हणजेच तुमचं फायनल इक्वेशन असेल. त्यामुळे हे जे आयॉन्स तयार होतात त्याच्यावरून तुम्हाला पाहिजे तसं इक्वेशन तुम्ही तयार करू शकता. काहीही अवघड नाही त्याच्यात. नेक्स्ट पॉइंट आहे मोलर कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे कॅप 0. त्याच्यामध्ये कॅप 0 पण घेऊ शकताय, कॅप सी घेऊ शकताय. दिस इज ॲट पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन, दिस इज ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा लक्षात येते का नोटेशन. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा. याचं डायरेक्ट रिलेशनच दिलेलं आहे, अल्फा इक्वल टू कॅप सी डिवायडेड बाय कॅप 0. हे लक्षात ठेवा. कॅप सी इट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट at concentration C, and cap 0 it is the molar conductivity at 0 concentration. या पद्धतीने. त्याच्या पुढचा पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी. इम्पॉर्टंट पॉइंट. इट इज डिटरमाइंड बाय युझिंग विटस्टोन्स ब्रिज. ह्याच्यात विटस्टोन्स ब्रिजचा वापर करायचा. एक कंडक्टिव्हिटी सेल पण लागेल त्याच्यात. कंडक्टिव्हिटी सेल इथं दाखवलेला आहे बाजूला. It consists of a glass tube with 2 platinum plates coated with a thin layer of finely divided platinum black. त्याच्यामध्ये काय आहे, एक ग्लास ट्यूब आहे, इथं दाखवलेले आहे ग्लास ट्यूब. 2 प्लॅटिनम प्लेट्स आहेत, इथं आहेत बघा त्या 2 प्लॅटिनम प्लेट्स with a thin layer of finely divided platinum black. त्याचं कोटिंग असतं त्याच्यावरती. ह्या प्लॅटिनम प्लेट्स आहेत आणि त्याच्यावरती कशाचं कोटिंग आहे, थिन लेअर ऑफ फाइनली डिव्हायडेड प्लॅटिनम ब्लॅक. कोटिंग इज डन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोल्युशन ऑफ क्लोरोप्लॅटिनिक ऍसिड. हे नाव लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलिसिस साठी कुठला ऍसिड वापरतात, तर क्लोरोप्लॅटिनिक ऍसिड वापरतात. सेल इज डीप्ड इन ए सोल्युशन whose resistance is to be measured as shown. ज्या सोल्युशनचं तुम्हाला रेझिस्टन्स डिटरमाइन करायचं आहे त्याच्यामध्ये हे कंडक्टिव्हिटी सेल डीप करायचा, इमर्स करायचा. तर एक एक टर्म आपण त्याच्यातले बघूया. सेल कॉन्स्टंट एक सांगितलेलं आहे ते बघून घ्या. सेल कॉन्स्टंट कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलिटिक सेल इज गिव्हन बाय, हा फॉर्म्युला. फॉर ए गिव्हन सेल ratio of separation of L between two electrodes is divided by area of cross section A of electrode is called cell constant. हे जे L upon A आहे यालाच काय म्हणायचं आहे, याला म्हणायचं आहे सेल कॉन्स्टंट. बघा लक्षात येते. मग त्याला मी सेल कॉन्स्टंट लिहिलं तर डिव्हायडेड बाय मध्ये फक्त R येणार. K इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन R. मग लेंथचं युनिट मीटर आहे, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे.
1 मीटर याच्यातलं कॅन्सल होईल, पर मीटर येणार, सीजीएस येणार पर सेंटीमीटर. नाउ डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप्स. 3 स्टेप्स सांगितलेले. पहिला आहे डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. तो सेल कॉन्स्टंट पहिल्यांदा डिटरमाइन करायचा आहे. इट इज डिटरमाइन्ड बाय युजिंग 1 मोलर, 0.1 मोलर, 0.01 मोलर KCl सोल्युशन्स. तर हा सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची सोल्युशन्स लागतील. सोल्युशन कुणाचं आहे? KClचं सोल्युशन आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं आहे. रेझिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन इज मेजर्ड बाय विटस्टोन्स ब्रिज. या KCl सोल्युशनचा रेझिस्टन्स मेजर करण्यासाठी विटस्टोन्स ब्रिजचा वापर करायचा आहे. आता त्याची अरेंजमेंट जी आहे ती या पद्धतीने आहे. काय काय सांगितलेलं आहे बघा त्याच्यात. AB इज अ युनिफॉर्म वायर, ही टाईप वायर ए पासून बी पर्यंत. Rx इज अ व्हेरिएबल नॉन रेझिस्टन्स प्लेस्ड इन 1 आर्म. तो हित आहे Rx. तो त्या विटस्टोन्स ब्रिजच्या एका आर्म मध्ये कनेक्ट करायचा. कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग KCl सोल्युशन ऑफ अननोन रेझिस्टन्स इज प्लेस्ड इन अदर आर्म. त्या विटस्टोन्स ब्रिजच्या दुसऱ्या आर्म मध्ये, हे कशाला आणून जोडले? हा सेकंड आर्म आहे. याच्यामध्ये हा कंडक्टिव्हिटी सेल जोडलेला आहे आणि तो कंडक्टिव्हिटी सेल या सोल्युशन मध्ये इमर्स केलेला आहे. KCl सोल्युशन आहे, त्याचा अननोन रेझिस्टन्स मला फाइंड आउट करायचा आहे. D इज द करंट डिटेक्टर. इथं आहे बघा, करंट डिटेक्टर. इथं शक्यतो करून गॅल्व्हॅनोमीटर जोडत आहे. F इज द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट दॅट मूव्स अलॉंग AB. हा F आहे तो स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आहे, यालाच पेन्सिल जॉकी असं सुद्धा म्हणतात. तो इकडे तिकडे तुम्ही काय करू शकता, या वायर AB वरून मूव्ह करू शकताय. AC रिप्रेझेंट्स सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट. इथे AC सप्लाय त्याला जोडलेला आहे. द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट इज मूव्ड अलॉंग AB अंटिल नो करंट फ्लोज. हा स्लाइडिंग कॉन्टॅक्ट जो आहे F, तो इथं दाखवलाय. तो इकडून A कडून B कडे इकडं मूव्ह करायचा आणि तो मूव्ह करत असताना या वायरवरती त्याला टॅप करत राहायचं आणि पुढं 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 जायचं. गॅल्व्हॅनोमीटर कडे लक्ष द्या, म्हणजे डिटेक्टरकडे. जिथं तो झिरो डिफ्लेक्शन दाखवेल तिथं थांबवायचं. ज्यावेळेला तो झिरो डिफ्लेक्शन दाखवेल त्याचा अर्थ याच्यातून करंट पास होत नाही. So the sliding contact is moved along AB until no current flows. Detector D shows no deflection. तो डिटेक्टर कुठलेही डिफ्लेक्शन दाखवत नाही. Thus null point is obtained at C. मग तुम्हाला इथं नल पॉइंट मिळतो या पद्धतीनं. बाय विटस्टोन्स ब्रिज प्रिन्सिपल. विटस्टोनची बॅलन्सिंग कंडिशन आहे, त्याच्यानुसार काय होणार बघा. इथं F पॉइंट तुम्ही घेतलेला असेल तो, किंवा त्याला पॉइंट C म्हटले बघा, इथं नल पॉइंट जिथं मिळतो तिथं काय करायचं. इकडल्या बाजूला कोण आहे? कंडक्टिव्हिटी सेल आहे. तो कुणाचा रेझिस्टन्स देणार? या सोल्युशनचा रेझिस्टन्स. मग तो इथं येईल, म्हणजे इकडल्या बाजूला येणार आहे R रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन. बघा लक्षात येते का? मग या बाजूची वायरची लेंथ कोण आहे? A पासून C पर्यंतची लेंथ. रेशो असा घ्यायचा आहे, रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन डिवायडेड बाय रेझिस्टन्स ऑफ वायर AC. तिथं लेंथ घेतली आहे त्याची, कारण रेझिस्टन्स आणि लेंथ दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. इकडच्या बाजूचा रेझिस्टन्स आहे Rx, तो घ्या. मग या बाजूची लेंथ घेतली पाहिजे, ती आहे BC. मग AC आणि BC तुम्ही डिटरमाइन करू शकताय, मेजर करू शकताय. त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे, हे माहिती आहे. Rx तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, त्यामुळे तो पण तुम्हाला माहिती आहे. राहिलं कोण? सोल्युशनचा रेझिस्टन्स. मग त्याचा फॉर्म्युला काय? लेंथ AC ने इकडे मल्टिप्लाय करा, हे असं इक्वेशन येईल. उजव्या बाजूच्या तीनही टर्म्स तुम्हाला माहिती असतात, त्या तिथं वापरा. AC, BC, रेझिस्टन्स Rx. मग तुम्ही काय करू शकताय? रेझिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन तुम्ही फाइंड आउट करू शकता, म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. नाउ द सेल कॉन्स्टंट इज गिव्हन बाय सेल कॉन्स्टंट इक्वल टू KCl इंटू R सोल्युशन. हा सोल्युशनचा रेझिस्टन्स इथं वापरा.
कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन हे तुम्हाला त्यांनी दिलेलंच असते आणि हे तुम्ही एक्सपेरिमेंट वरून काढताय म्हणजे तुम्ही सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकता. तो सेल कॉन्स्टंट तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आहे डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ अ गिव्हन सोल्युशन. आता दुसरं सोल्युशन तुम्हाला दिलेलं असेल. आता काय करायचं, पहिल्या स्टेपमध्ये जे मी KCl सोल्युशन वापरलं होतं ते बाजूला करा. इट इज रिप्लेस्ड बाय गिव्हन सोल्युशन हुज कंडक्टिव्हिटी इज टू बी मेजर्ड. म्हणजे या डायग्राम मध्ये हे जे सोल्युशन इथं दाखवलेलं आहे ते पहिल्यांदा KClच होतं, त्याला इथं आता बाजूला काढा. इथं काय करा, आता सोल्युशन ऑफ अननोन रेझिस्टन्स हे आता इथं वापरायचं. ज्याची कंडक्टिव्हिटी मला डिटरमाइन करायची आहे ते तिथं आता वापरायचं. नाउ इट्स रेझिस्टन्स इज मेजर्ड बाय सेम प्रोसेस. आणि आता जी प्रोसेस सांगितली तीच वापरायची परत एकदा. कंडक्टिव्हिटी ऑफ गिव्हन सोल्युशन इज कॅल्क्युलेटेड बाय, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये के तुम्ही काढलेला असतो, सॉरी सेल कॉन्स्टंट तुम्ही काढलेला असतो, काय बघा तो घ्या आणि याच्यातून तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळेल त्या सोल्युशन साठी, ती वापरा आणि यांचा रेशो घेतला की तुम्हाला कंडक्टिव्हिटी मिळते. ती त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी होणार आणि मोलर कंडक्टिव्हिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा. मग तुम्हाला के माहिती आहे, तो आत्ताच काढला, कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे आणि हा फॉर्म्युला माहिती आहे, याच्यामध्ये ते वापरा म्हणजे तुम्हाला कॅप मिळेल, म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी तुम्हाला मिळेल. नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल हॅज टू मेटल प्लेट्स और कार्बन ग्राफाइट रॉड्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये दोन मेटल प्लेट्स असतात किंवा कार्बन ग्राफाइट रॉड्स असतात. दे आर डीप्ड इनटू एन इलेक्ट्रोलिटिक और आयोनिक कंडक्टर. ते आयोनिक कंडक्टिंग सोल्युशन मध्ये इमर्स केलेले असतात, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मध्ये इमर्स केलेले असतात. इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स, तर या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये घडणाऱ्या ज्या काही रिएक्शन्स आहेत त्या पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की त्या रेडॉक्स रिएक्शन्स असतात. कॅथोड आणि एनोड हे त्याच्यातले दोन इलेक्ट्रोड्स आहेत. तर कॅथोड आणि एनोड मध्ये हे पक्क लक्षात ठेवा, कॅथोड वरती नेहमी रिडक्शनच होतं. हिअर रिडक्शन टेक्स प्लेस कॅथोडला. द स्पेसिस अंडर रिडक्शन गेन्स इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स घेतात ते, त्या ठिकाणी रिडक्शन होतं. जिथं रिडक्शन होतं तो कॅथोड आणि एनोड वरती ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन मध्ये ती पर्टिक्युलर स्पेसिस काय करतात, इलेक्ट्रॉन्स लूज करतात. इलेक्ट्रॉन्स देणे ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन्स घेणे रिडक्शन. रिडक्शन जिथं होतं तो कॅथोड, ऑक्सिडेशन जिथं होतं तो एनोड. हे पक्क लक्षात ठेवा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. पहिल्याचं नाव आहे इलेक्ट्रोलिटिक सेल, दुसऱ्याचं नाव आहे गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय बघा, हे नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन, म्हणजे जी रिॲक्शन स्वतःहून घडत नाही, ठीक आहे, दॅट इज इलेक्ट्रोलिसिस इज फोर्स्ड टू ऑकर. ती घडवून आणली जाते, म्हणजे ती फोर्सफुली घडवून आणावी लागते बाय पासिंग ए डायरेक्ट करंट फ्रॉम एक्सटर्नल सोर्स इन टू द सोल्युशन. त्या सोल्युशन मधून एक्सटर्नली करंट त्याच्यातून पास करून ती न घडून येणारी रिॲक्शन घडवून आणली जाते. हिअर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जी मध्ये होतं. याच्यामध्ये एनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो. इम्पॉर्टंट. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जी मध्ये होतं, हे पण इम्पॉर्टंट. दुसरा प्रकार जो आहे तो गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल. याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडते.
In this cell, a spontaneous chemical reaction produces electricity. केमिकल रिएक्शन स्वतःहून घडवली जाते, स्वतःहून घडते, काहीच नको त्यातलं घडवून घडली वगैरे काही नको. स्वतःहूनच ती प्रोसेस केमिकल रिएक्शन घडते आणि त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. In this type of cell, anode is negative and cathode is positive. तेव्हा ह्या गॅल्व्हॅनिक आणि व्होल्टाइक सेल मध्ये एनोड निगेटिव्ह असतो, कॅथोड पॉझिटिव्ह असतो. कुठलं तरी एक पक्क लक्षात ठेवा, म्हणजे दुसरं ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहील. पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. बघा आता काय आहे, याच्यात मोल्टन NaCl घ्यायचंय, म्हणजे NaCl ला स्ट्रॉंगली हीट करायचं, ते मेल्ट होईल आणि त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोड्स वापरून त्याचं इलेक्ट्रोलिसिस कॅरी आउट करायचं. कन्स्ट्रक्शन बघा त्या सेलचं. द इलेक्ट्रोलिटिक सेल हॅज ए कंटेनर इन विच फ्युज्ड NaCl इज प्लेस्ड. फ्युज्ड म्हणजे स्ट्रॉंगली हिटेड NaCl. टू ग्राफाइट इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन इट. कार्बन इलेक्ट्रोड्स आहेत, त्यालाच ग्राफाइट इलेक्ट्रोड्स म्हटलेलं आहे. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर्स टू बॅटरी. हे पुढं कशाला कनेक्ट केलेले आहेत, बॅटरीला कनेक्ट केलेले आहेत. बॅटरी म्हणजे डीसी सोर्स, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनलला जे काही कनेक्ट केलेलं आहे ते एनोड आहे, साहजिकच निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं कॅथोड आहे. The electrode connected to positive terminal is anode and that connected to negative terminal is cathode. Now reactions occurring in the cell. या सेल मध्ये कोणकोणत्या रिएक्शन घडतात ते बघा. Fused NaCl contains Na plus and Cl minus ions which are freely mobile. या फ्युज्ड NaCl मध्ये Na प्लस आणि Cl मायनस आयन्स असतात, ते इझिली मूव्ह होऊ शकतात, फ्रीली मूव्ह होऊ शकतात. व्हेन पोटेन्शियल इज अप्लाइड, कॅथोड अट्रॅक्ट्स Na प्लस आयन्स अँड एनोड अट्रॅक्ट्स Cl मायनस आयन्स. कॅथोड निगेटिव्हली चार्जड आहे, त्यामुळे तो Na प्लसला अट्रॅक्ट करेल. एनोड पॉझिटिव्हली चार्जड आहे, त्यामुळे तो Cl मायनस आयनला अट्रॅक्ट करेल. When these ions reach respective electrodes, they get discharged. ते ज्या त्या इलेक्ट्रोड पर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ते डिस्चार्ज होतात. आता इंडिव्हिज्युअल सेपरेट रिएक्शन बघूया. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ऍट एनोड. एनोड वरती कशा पद्धतीने रिएक्शन घडते बघा. Cl मायनस आयॉन्स मायग्रेट टू एनोड. Each Cl minus ion gives one electron to anode. प्रत्येक Cl मायनस आयॉन या एनोडला काय करतो, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. मग Cl मायनसचं कन्व्हर्शन या पद्धतीनं होतं, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. इट ऑक्सिडायझेस टू न्यूट्रल क्लोरीन ऍटम इन प्रायमरी प्रोसेस. त्याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ती प्रायमरी प्रोसेस आहे. असे 2 क्लोरीनचे आयॉन्स घेतले ते, त्यामुळं प्रत्येकातून एक एक इलेक्ट्रॉन बाहेर पडेल, म्हणजे एकूण 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतील आणि 2 क्लोरीन ऍटम्स त्या ठिकाणी सेपरेट होतील. देन 2 क्लोरीन ऍटम्स कंबाईन टू फॉर्म क्लोरीन गॅस इन सेकंडरी प्रोसेस. हे 2 क्लोरीन ऍटम एकत्र येतात, त्यांच्यापासून Cl2 मॉलिक्यूल तयार होतो. ही सेकंडरी प्रोसेस आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, ह्या दोघांचं परत एकत्र केलेलं आहे. मग इथं बघा, हे Cl आणि हे Cl कॅन्सल केले. 2Cl मायनस इकडे घेतलं लिहून, याच्यातलं Cl2 घेतलं आणि हे 2E मायनस. दिस इज द ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन. त्यामुळे ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये आठवणीने लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स दिले जातात आणि हे ऑक्सिडेशन एनोड वरती घडलेलं ऑक्सिडेशन आहे. आणि याच्यामध्ये एनोड कसला आहे, एनोड पॉझिटिव्ह आहे. The battery attracts electrons from anode
and pushes them to cathode through a wire in an external circuit. ही बॅटरी काय करते, ह्या इलेक्ट्रॉन्सना स्वतःकडे अट्रॅक्ट करते. इथं दाखवलेत बघा इलेक्ट्रॉन्सच आपलं, आणि ते ह्या बॅटरीकडून परत पुढं पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे पुढं पास केले जाते. हेन्स बॅटरी सर्व्स ॲज अन इलेक्ट्रॉन पंप. ही बॅटरी इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करणे आणि पुढे पाठवण्याचं काम करते, म्हणजेच ते इलेक्ट्रॉन पंप म्हणून काम करते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बॅटरी एंटर इनटू सोल्युशन थ्रू कॅथोड. हेच इलेक्ट्रॉन्स इकडून कॅथोड मार्गे या सोल्युशन मध्ये उतरतात अँड लिव्ह सोल्युशन थ्रू एनोड, आणि ते एनोड मधून या सोल्युशन मध्ये एंटर करतात. नाव रिडक्शन हाफ रिएक्शन ऍट कॅथोड. कॅथोड वरती रिडक्शन होतं, सिंपल रिएक्शन आहे, तिथं काही विशेष नाही आहे. Each Na plus ion that reaches cathode accepts an electron from cathode. कॅथोड करून मिळणाऱ्या इलेक्ट्रॉनला हे Na प्लस ऍक्सेप्ट करतं आणि ते रिड्यूस होऊन त्याचं मेटॅलिक सोडियम मध्ये कन्व्हर्शन होतं. Na प्लस प्लस ई मायनस गिव्स राईज टू सोडियम. आता ही पहिली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, आणि ही दुसरी रिएक्शन जी कॅथोड वरती घडते, रिडक्शन हाफ रिएक्शन. आता याच्यामध्ये आठवणीनं लक्षात ठेवायचं की जेवढे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन मध्ये दिले गेलेत तेवढेच खर्च झाले पाहिजेत रिडक्शन मध्ये. त्यामुळे इथं प्लस ई मायनस आहे फक्त, आणि क्लोरीन मध्ये 2E मायनस होते. त्यामुळे ह्या दुसऱ्या इक्वेशनला आठवणीनं 2 न मल्टिप्लाय करायचं. मग हे 2E मायनस 2E मायनस कॅन्सल होते. हे दोघ जण डाव्या बाजूला येते आणि हे दोघ जण उजव्या बाजूला येते. या पद्धतीनं ही ओव्हरऑल सेल रिएक्शन मिळेल. त्यामुळं पहिल्यापासूनच लक्षात ठेवा, ओव्हरऑल सेल रिएक्शन फायनल लिहिण्यासाठी ऑक्सिडेशन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स दिलेत तेवढे इलेक्ट्रॉन रिडक्शन मध्ये खर्च झाले पाहिजेत. त्यामुळे इलेक्ट्रॉन्सची संख्या बॅलन्स करणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले फायनल रिझल्ट काय काय आहेत बघा. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl चे रिझल्ट. ए पेल ग्रीन Cl2 गॅस इज रिलीज्ड ऍट एनोड. एनोड वरती क्लोरीन गॅस लिबरेट होतो, त्याचा पेल ग्रीन कलर त्या ठिकाणी दिसेल. ए मोल्टन सिल्व्हरी व्हाईट सोडियम इज फॉर्मड ऍट कॅथोड. कॅथोड वरती सोडियम फॉर्म झालेला बघायला मिळतो, त्याचा सिल्व्हरी व्हाईट कलर त्या ठिकाणी दिसतो. When molten ionic compound is electrolyzed, a metal is formed at negative electrode and a non-metal is formed at पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. जेव्हा कधी मोल्टन आयोनिक कंपाऊंड तुम्ही इलेक्ट्रोलिसिस साठी वापरता त्यावेळेला मेटल हे पॉझिटिव्हली चार्जड असतं, त्यामुळे ते निगेटिव्ह इलेक्ट्रोड वरती तयार झालेलं बघायला मिळेल. नॉन मेटल हे निगेटिव्हली चार्जड असतं, ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड वरती तयार झालेलं बघायला मिळेल. त्याच्या पुढे जाऊया. आता आता आपण मोल्टन NaCl बघितलेलं आहे. आता पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍक्वियस NaCl. मग ऍक्वियस NaCl याचा अर्थ याच्यामध्ये वॉटर इन्व्हॉल्ड आहे, मग त्याच्यामुळे रिएक्शन्स मध्ये फरक पडतो. The water involved in electrolysis of aqueous NaCl leads to electrode reactions that differ from electrolysis of molten NaCl. मोल्टन NaCl मध्ये ज्या केमिकल रिएक्शन्स बघायला मिळतात त्याच्यापेक्षा वेगळ्या रिएक्शन्स इथं बघायला मिळतात. रिडक्शन हाफ रिएक्शन ऍट कॅथोड. आता कॅथोड वरती कोणती रिएक्शन घडते बघा. ऍट कॅथोड टू रिडक्शन रिएक्शन्स कॉम्पिटिशन सुरू असतं कॅथोड वरती, 2 रिडक्शन रिएक्शनचं. पहिली रिएक्शन नेहमीप्रमाणे Na प्लस Na मध्ये कन्व्हर्शन होणार, ऍज इन केस ऑफ मोल्टन NaCl जे आपण मगाशी बघितलं ते. त्याच्यासाठी हीच रिएक्शन मगाशी होती. याचं E0 ची व्हॅल्यू आहे एवढी, -2.71 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे.
अदर इज रिडक्शन ऑफ वॉटर टू हायड्रोजन गॅस. मग याच्यामध्ये वॉटर सुद्धा काय करू शकतं, इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करून त्याच्यापासून तुम्हाला हायड्रोजन गॅस मिळेल, OH मायनस मिळेल, आणि याच्यासाठी E0 म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल त्याचं जे आहे, ही रिॲक्शन ज्या वेळेला घडते त्यावेळेला तिथलं पोटेन्शियल, ही व्हॅल्यू आहे. मग आता या दोन्ही पैकी जास्त व्हॅल्यू कोणती आहे, तर ही व्हॅल्यू जास्त आहे. मग जी व्हॅल्यू जास्त असेल ती रिएक्शन त्या ठिकाणी घडणार. द स्टँडर्ड पोटेन्शियल फॉर रिडक्शन ऑफ वॉटर इज हायर दॅन दॅट फॉर रिडक्शन ऑफ Na+. Na+ पेक्षा वॉटरचं रिडक्शन जे आहे त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल जास्त आहे. Thus, water has much greater tendency to get reduced than Na+ ion. त्यामुळं वॉटरची टेंडन्सी जी आहे रिड्यूस होण्याची ती जास्त आहे Na+ पेक्षा. त्यामुळे ही दुसरी रिॲक्शन घडते, पहिली रिॲक्शन घडत नाही. हेन्स रिॲक्शन 2 दॅट इज रिडक्शन ऑफ वॉटर इज अ कॅथोड रिॲक्शन. इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. कशावरून ठरवायचं आहे, हे या व्हॅल्यूज वरून ठरवायचं आहे. त्यामुळे हे व्यवस्थित माहित असू दे. नेक्स्ट रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऍट एनोड. एनोड वरती ऑक्सिडेशनच होतं. आता एनोड वरती सुद्धा कॉम्पिटिशन आहे. ऍट एनोड देर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन ऑक्सिडेशन ऑफ Cl- ion to Cl2 gas and oxidation of water to O2 gas. तिथं पण ऑक्सिडेशन साठी दोन रिएक्शन आहेत. क्लोरीनचं नेहमीप्रमाणे कन्व्हर्शन Cl2 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे. आणि वॉटरसाठी वॉटरचं पण ऑक्सिडेशन होतं, त्याच्यापासून ऑक्सिजन गॅस मिळतो, 4H+ आणि 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामधून बाहेर टाकले जातात. मग या पद्धतीनं दोन रिॲक्शन्सचं तिथं कॉम्पिटिशन आहे. मग आता हिथं जर तुम्ही कम्पेअर केलं तर ही व्हॅल्यू जास्त आहे. हिअर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर ऑक्सिडेशन ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ Cl- ion. त्यामुळे आपल्याला तर इथं असं वाटेल की हीच रिॲक्शन घडली पाहिजे, पण याच्यामध्ये थोडस वेगळ्या कारणामुळे ही रिॲक्शन न घडता ही रिॲक्शन घडते. बघा पुढे काय म्हटले. So oxidation of water is greater than that of Cl- ion, or water has a greater tendency to undergo oxidation. Hence it is expected that, हे लक्षात ठेवा, expected that म्हणजे जसं आपण मगाशी विचार केला तसं इथं आपल्याला असं वाटू शकतं की एनोड हाफ रिॲक्शन वुड बी ऑक्सिडेशन ऑफ वॉटर. ही रिॲक्शन खरं तर तिथं घडायला पाहिजे. बट इट इज ऑब्झर्वड दॅट the gas produced at anode is Cl2 and not O2. एनोड वरती क्लोरीन गॅस बघायला मिळतो, ऑक्सिजन नाही मिळत. याचा अर्थ ही रिॲक्शन तिथं घडते. दस एनोड रिॲक्शन इज ऑक्सिडेशन ऑफ Cl- to Cl2 गॅस, आणि याचं कारण आहे दिस इज बिकॉज ऑफ द ओव्हर व्होल्टेज. ही एक कन्सेप्ट आहे ओव्हर व्होल्टेजची. ह्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, ते तुमच्या स्कोपच्या बाहेरचं आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, जे काय असेल ते. आता ओव्हरऑल सेल रिॲक्शन बघू आता त्याच्यामध्ये. मग त्यांनी आता ज्या ज्या रिॲक्शन तिथं घडणार आहेत त्या घेतलेल्या आहेत. ऑक्सिडेशन ऍट एनोड, तिथं क्लोरीनची रिॲक्शन आहे, आणि रिडक्शन ऍट कॅथोड, तिथं वॉटरची रिॲक्शन आहे. हे घ्या. इथं फक्त आठवणीनं बघा, हे 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, तेवढेच 2 इलेक्ट्रॉन इथं यूज झाले. बघा लक्षात येते का? त्यामुळे हे कॅन्सल करा आणि आता याच्यावरून नेट सेल रिॲक्शन मांडा. बघा त्या त्या ठिकाणचे उजव्या बाजूचे उजव्या बाजूला येऊ देत, ही नेट रिॲक्शन आहे. मग रिझल्ट काय काय आहेत बघा. रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ aqueous NaCl. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड ऍट कॅथोड टू टाइम. Cl2 gas is released at anode to ethyl. Because Na+ ions remain unreacted and OH- ions are formed at cathode,
NaCl सोल्युशन इज कन्व्हर्टेड टू NaOH सोल्युशन. याच्यामध्ये Na प्लस आयॉन्सची रिॲक्शनच होत नाही, त्यामुळे ते तसेच राहतात. OH मायनस आयॉन्स फॉर्म होतात कॅथोडवर येत आहेत. तर या दोघांच्या पासून NaOH सोल्युशन तयार होतं. त्यामुळे NaClचं कन्व्हर्शन हळूहळू NaOH मध्ये व्हायला लागतं. आता इथं त्यांनी जे ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर पोटेन्शियल आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं. ऍक्च्युअल व्होल्टेज रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रोलिसिस इज ग्रेटर दॅन द कॅल्क्युलेटेड युजिंग स्टँडर्ड पोटेन्शियल्स. जे तुम्ही स्टँडर्ड पोटेन्शियलचा वापर करून जे तुम्ही कॅल्क्युलेटेड व्होल्टेज काढताय त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल व्होल्टेज जास्त असतं. आणि हे जे जास्तीचं जे व्होल्टेज आहे त्यालाच काय म्हटलंय, ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर पोटेन्शियल असं त्याला कन्सिडर केलेलं आहे.